नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट, निकाल बाजूने लागला आणि बापूचा कॉन्फिडन्स 10 पटींनी वाढला। काय आहे सविस्तर बातमी, सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया। शिवसेना आमदार अपात्रतेचा प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष जाहीर करण्यात आला। या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंना धक्का देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर शिक्कामोर्तब केले आहे। याच वेळी त्यांनी सुनील प्रभूंची मुख्य प्रवक्ता म्हणून केलेली नियुक्ती ही चुकीची ठरवली आहे। तसेच भरत गोगावलेंची ही नियुक्ती योग्य असल्याचा निर्णयही दिला। आता या निकालानंतर शिंदेच्या बंडावेळी काय झाडी काय डोंगरवाले फेमस झालेले आमदार शहाजी बापू पाटलांनी या निकालावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवरही मोठं विधान केलं आहे। सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी राहुल नार्वेकरांच्या निकालावर भाष्य केलं। ते म्हणाले, देशातील सर्वच विधिमंडळाच्या पथदर्शी ठरवणारा हा निर्णय आहे। घटनेनुसार कायद्याचे सर्व बारकावे पाहूनच सभापती नार्वेकरांनी आजचा हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे। महाराष्ट्राला समाधानकारक देणारा हा निकाल ठरला आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही हाच निर्णय लागू होईल असा गौप्यस्फोटही निकालावर प्रतिक्रिया देताना सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला आहे। आजच्या सभापती राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाबाबत बोलताना आमदार शहाजी बापू पाटील यांची प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले, गोंधळ घालून कायदा बदलता येत नसतो, कायदा हा कायदाच असतो। ते सभापती नार्वेकरांनी कायद्याच्या सर्व चौकटीत राहून त्यांचे बारकावे पाहून हा निकाल दिला आहे। सभापती नार्वेकरांनी शिवसेनेचा दिलेला हा निकाल तमाम महाराष्ट्राला समाधानकारक वाटणारा आहे। हा निकाल म्हणजे प्रत्येक लोकप्रतिनिधीला न्याय देणारा निकाल आहे। उद्धव ठाकरेंनी 2 वेळा सादर केलेल्या घटना ही हुकुमशाही पद्धतीची खाडाखोडीची लावडीच्या गोष्टी असल्यामुळे ही निवडणूक आयोगाने मान्य केली नाही। हा निकाल म्हणजे सभापती नार्वेकरांना कायद्यात असलेला निकाल दिसून येतो। जे विरोधक म्हणत होते की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अपात्र होणार आहेत, आजच्या निकालामुळे त्यांना कायद्याने दिलेली एक मोठी चपराक आहे। या निकालामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीत उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे। या निकालामुळे सतत बोलणाऱ्या विरोधकांना लबाड आणि खोटे कसे आहेत हे दाखवून दिले आहे। आज त्यांची प्रत महाराष्ट्राच्या जनतेसमोर राहिली नाही। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।